सर्वांना प्रभू येशूमध्ये सलाम. खूप आनंद वाटतो आज परत एकदा आपल्या समोर मी प्रभूच्या वचनातून काही गोष्टींची फोड करू शकणार आहे. देवाची स्तुती करतो मी. पास्टर कारंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये मी आज आपल्या समोर पान नंबर 391 आणि 392 यातून काही गोष्टी बोलणार आहे. काल आपण पाहिले 1000 वर्षाच्या काळाच्या अखेरीस घडणाऱ्या घटना बघितल्या. त्यानंतर ख्रिस्त पवित्र जन नगर खाली उतरतात, म्हणजे यरुशलेम नगर, आणि त्यानंतर न्यायाचे पुनरुत्थान. आणि आज आपण पाहणार आहोत सैतानाचा बंदिवास समाप्त. सैतानाचा बंदिवास याची समाप्ती. 1000 वर्षाच्या अखेर दुष्ट लोकांचे पुनरुत्थान झाल्यावर थोड्या वेळासाठी सैतानाची बंदिवासातून सुटका होते. प्रगटी 20:3. देवाच्या राज्याला शेवटचे आव्हान देण्यासाठी तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील राष्ट्रांना थकवाव्यास बाहेर जाईल. मरते समय दुष्टांची जी बंडखोर प्रवृत्ती होती त्याच प्रवृत्तीसह ते उठवले असल्या कारणाने त्याचे काम कठीण होणार नाही. आपण पाहतो 1000 वर्षाच्या शेवटी काही थोड्या वेळासाठी सैतानाला मोकळ करण्यात येईल साखळदंडातून, आणि त्यानंतर तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील लोक जे दुष्टजन उठलेले आहेत, न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जातील, त्यांची मन प्रवृत्त करण्यासाठी त्याला काही कठीण जाणार नाही, कारण ते ऑलरेडी बंडखोरी अवस्थेमध्येच मेलेले असणार आहेत, दुष्टाईमध्येच मेलेले असणार आहेत. आणि जेव्हा ते उठतील त्या टायमाला त्याला त्यांचे मन वळवायला त्याला काही कठीण जाणार नाही, कारण 1000 वर्षे तो बंदिवासामध्ये होता आणि तो चवचळलेला असणार आहे, खवळलेला असणार आहे. नगरावर तो हल्ला करतो. पहा या ठिकाणी पुढचा पॉइंट आहे, नगरावर हल्ला. देवाचे राज्य जुलमाने पादाक्रांत करण्याच्या प्रयत्नात सैतान दुष्ट लोकांना अखेरच्या फसवणुकीने प्रेरणा देतो. जगातील राष्ट्रांना एकत्र करून प्रिय नगराविरुद्ध तो त्याचे नेतृत्व करतो. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्थत्यागी प्रायश्चिताच्या गुणवत्तेवर नगरामध्ये प्रवेश मिळवण्याच्या ज्या दुष्ट लोकांनी दुराग्रहाने नकार केला ते आता नगराला वेढा देऊन लढाई करून प्रवेश मिळवण्याचा निर्धार करीतात. अशा प्रकारे सैतान लोकांना शेवटची जी अंतिम मोठी फसवणूक असणार आहे त्या फसवणुकीसाठी जगातील सगळ्या राष्ट्रांना, नगरांना एकत्र करतो तो. आणि ख्रिस्ताने जे काही प्रायश्चित करून आपल्यासाठी जो त्याग केलाय आणि ज्याने त्या विश्वास ठेवून तारण प्राप्ती करून घेण्यासाठी नकार केला होता, अशा दुष्ट लोकांना तो लढाई करण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि ते सगळे मिळून नगराला वेढा देऊन काय म्हणतात ना, त्या नगरामध्ये बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. देवाने दुष्टांना जीवदान दिल्याबरोबर तो त्याच्या विरुद्ध उठतात. देवाने दुष्टांना जीवदान दिल्याबरोबर ते त्याच्या विरुद्ध उठतात आणि त्याचे राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न करतात. ह्या वस्तुस्थितीवरून देवाने त्यांच्या भवितव्याविषयी घेतलेल्या निर्णयाला पुष्टी मिळते. देवाचे नाव आणि त्याचा स्वभाव यांना कलंकित करण्याचा प्रयत्न सैतान करीत आहे, परंतु अशा प्रकारे सर्वांच्या समोर देवाचे नाव आणि स्वभाव यांचे समर्थन होईल. देवाने दुष्ट लोकांना जिवंत केल्याबरोबर जेव्हा ते उठतात ते देवाच्या विरुद्ध जातात आणि त्याचं राज्य उठवून टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना सैतानाने चेतवून दिलेला असणार आहे. आणि मग देवाने जो त्याच्यावरती निर्णय घेतला होता तो योग्यच होता. त्याचं भवितव्य जे काय देवाने ठरवलं होतं त्याला त्या निर्णयाला पुष्टी देखील मिळते. त्याचे नाव आणि त्याचा स्वभाव यांना कलंकित करण्याचा सैतान प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे सर्वांच्या समोर देवाचे नाव आणि स्वभाव याचे समर्थन होईल. मोठ्या पांढऱ्या राजसनावरील न्याय. मोठ्या पांढऱ्या राजसनावरील न्याय. योहान दर्शवित आहे की देवाच्या शत्रूंनी
नगराला वेढा घातला. त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना देव आपले महान पांढरे राजासन स्थापन करीतो. ह्या राजसनासभोवती सर्व मानवजात वळवते. काही नगरांमध्ये सुरक्षित आहेत, म्हणजे स्वर्गीय येरुशलेममध्ये काय सुरक्षित आहेत, तर दुसरे बाहेरच्या बाजूला न्यायाधीशाच्या समोर भयभीत झालेले. तेव्हा देव न्यायाच्या अखेरचा टप्पा अंमलात आणेल. ख्रिस्ताने अगोदर काढलेले उद्गार ह्या वेळेसाठी होते. तुम्ही जेव्हा अब्राम, इसाक, याकोब व सर्व संदेश या देवाच्या राजाचा व स्वतःच बाहेर टाकले पाहाल, तेव्हा तिथे रडणे व दात खाणे चालेल. लूक 13 आणि 28 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही बाब त्या टायमाला पाहाव्यास मिळेल. ज्यावेळेला परमेश्वर आपलं आसन मांडेल, त्या टायमाला राजसनासमोर सगळी मानवजात उभी केली जाईल. आणि जे आता ते सुरक्षित असतील, बाहेर जे आहेत, बाहेरच्या बाजूला ते न्यायाधीशा समोर भयभीत झालेले पाहायला मिळतील. कारण परमेश्वर आपल्या न्यायाचा अंतिम टप्पा त्यावेळेस अंमलात आणणार आहे. आणि ज्यावेळेस येशू भूतलावर होता, त्यावेळेस तो बोलला होता की जेव्हा अब्राम, इसाक, याकोब व सर्व संदेश यांना देवाच्या राज्यात असलेले आणि स्वतःला बाहेर टाकले पाहाल, तुम्ही स्वतःला बाहेर टाकले पाहाल, तेव्हा तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. हे बाब घडून येईल. न्यायाचा निकाल अंमलात आणण्यासाठी देवाची नोंदणी पुस्तके उघडण्यात येतील. निकाल अंमलात आणण्यासाठी नोंदणी पुस्तकं उघडली जातील. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्याच्या कृत्याप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे ठरवण्यात आला. प्रगटी 20:12. त्यानंतर देव नाशाची शिक्षा जाहीर करतो. या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की ज्यावेळेस परमेश्वर आपला अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी उठेल, त्या टायमाला नोंदणी पुस्तकं, स्मरणाच्या वह्या ज्या आहेत, आपण जे काही केलेले कृत्य आहेत, ते कृत्यांची वही उघडली जाईल. आणि त्याचबरोबर आपण पाहत दुसरे पुस्तक या ठिकाणी म्हटले, ते म्हणजे जीवनाचं पुस्तक आहे. आणि जे का त्यात लिहिलंय स्मरणाच्या वहीमध्ये किंवा नोंदणीच्या वहीमध्ये, त्यानुसार प्रत्येक जे उठवले गेलेले आहेत दुसऱ्या पुनरुत्थानामध्ये, त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा त्यांना जाहीर केली जाते. देवाने या लोकांना जीवदान देऊन उठवले, केवळ पुन्हा त्यांना अस्तित्वातून काढून टाकण्यासाठी काय? देवाने या लोकांना जीवदान देऊन उठवले, केवळ त्यांना पुन्हा त्यांचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी केलेलं आहे का? उठवलंय का त्यांना? 1000 वर्षाच्या काळात या भूतल प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला देवाने जी न्यायाची वागणूक दिली, तिचे परीक्षण करण्याची संधी उद्धार पावलांना मिळाली होती. स्वतः सैतान आणि त्याचे दूत नाश पावल्याने देवाच्या वागणुकीच्या न्यायपणाला बळकटी येते. आपण या ठिकाणी पाहतो देवाने या लोकांना जे काही उठवलेलं आहे, केवळ त्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठीच काय, पण त्या 1000 वर्षाच्या काळामध्ये जे धार्मिक स्वर्गामध्ये होते, त्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीने देवाने जी या दुष्ट लोकांना ज्यांना उठवलेलं आता 1000 वर्षांनंतर, त्यांना कशा प्रकारे संधी दिली चारणाची उद्धार पावण्यासाठी, याचं ते परीक्षण करतील. त्यांनी त्याच्यावरती विचार विनिमय करतील, अभ्यास केला असेल. आणि स्वतः सैतान आणि त्याचे दूत नाश पावल्याने देवाच्या वागणुकीचा जो न्यायीपणा आहे त्याला बळकटी मिळते. खरोखर त्याच्यात एक लक्षात येतं की खरोखर परमेश्वर न्याय आहे, कोणावरती पण अन्याय होऊ देणार नाही आणि देत नाही. पावलाने काढलेले शब्द आपण सर्व देवाच्या समोर उभे राहायचे आहे. रोमकारास पत्र 14:10 सांगते. याची पूर्णता या महान पांढऱ्या राजसनावरील न्यायाच्या समय होईल. त्या ठिकाणी सर्व प्राणी, पतित आणि अपतित, उधारलेले आणि नाश पावलेले येशूच्या नामाने गुडघे टेकतील आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करतील. त्यानंतर देवाच्या न्यायपणाचा प्रश्न कायमचा सोडण्यात येईल. ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते
त्यांच्यावरील विश्वास अडळ राहील. त्याच्यावर विश्वास अडळ राहील. पुन्हा कदापि यापुढे पाप जगात बिघाड करू शकणार नाही किंवा त्यावेळी रहिवाशांवरती अनर्थ आणणार नाही. आपण या ठिकाणी पाहतो रोम 14:10 मध्ये पाहून म्हणतो आपल्या सर्वांना परमेश्वराच्या न्यायासमोर उभं राहावयाचं आहे. जे दुर्जन आहेत आणि जे धार्मिक आहेत दोघांना पण परमेश्वराच्या न्यायासमोर उभं राहायचं आहे. आणि प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे मान्य करेल आणि कबूल करेल. प्रत्येक जण त्याच्यासमोर गुडघे टेकला असं म्हटलेलं आहे. आणि न्यायीपणाचा जो प्रश्न आहे तो कायमचा सोडून जाईल, निकालात आणला जाईल. कारण सैतान नेहमी म्हणतो परमेश्वर अन्याय, परमेश्वर चांगला नाही. हा त्याचा जो काय विचार सगळ्या जगामध्ये त्याने पसरवलेला आहे. काय काय चांगले लोकांच्या घरात काय अन्याय होतो किंवा काय तर घडतं त्या टायमाला म्हणतात देवा मी काय चुकलेलो आहे, माझ्याकडून काय चुकलेलं आहे, तू माझ्या असं का प्रसंग आणलेला आहेस. अशा प्रकारे अनेकदा देवावरती ते दोष लावतात. तर अशा प्रकारची जी भावना आहे त्या भावनेला त्या ठिकाणी शेवट होईल. पुन्हा कदापि यापुढे पाप जगात बिघाड करू शकणार नाही किंवा त्याच्या रहिवाशांवर अनर्थ आणू शकणार नाही. सैतान आणि पापी यांचा नाश. शिक्षा फरमावल्यानंतर ताबडतोब सैतान, त्याचे दूत, त्याचे मानव अनुयायी यांना त्यांची शिक्षा मिळते. त्यांना अनंतकालीन मरण येईल. स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले. प्रगती याचा 20 अध्याय वचन 9 सांगता आपण पाहतो. परमेश्वराच्या बाहेरील पृथ्वीचा पृष्ठभाग विकलून अग्नीचा एक महासागर बनत आहे असे दिसले. तो न्यायनिवाडासाठी व आर्थिक लोकांच्या तो न्यायनिवाडासाठी आणि अधार्मिक लोकांच्या नाशासाठी होता. सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस. या दिवशी शत्रूंचा नाश करण्याची विलक्षण कृती सिद्धीस नेण्याचा तो दिवस आहे. योहानाने म्हटले ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. सैतान व त्याच्या सोबती यांना ही शिक्षा दिली जाईल. आता जे आपण पाहतो नरक व त्याचे अस्तित्व काय आहे हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. लोक म्हणतात आज माणसं मेले की नरकात जातात. इवन ख्रिश्चन लोकांमध्ये इतर रविवार पालन करणाऱ्यांच्या मध्ये असा समज आहे की स्वर्ग, पर्गेटरी आणि अधोलोक हे 3 प्रकार आहेत. पण तसं काही आपण पाहतो असं नाही की स्वर्ग हा तर आहे, परंतु पर्गेटरी हा रोमन कॅथलिक म्हणून आलेला एक प्रकार आहे की ज्या ठिकाणी मेलेले आत्मे शुद्धीकरणासाठी जातात आणि तिथे शुद्ध झाले मग ते स्वर्गामध्ये घेतले जातात. हे कॅथलिक म्हणाली खोटी शिकवण आहे. आणि त्यानंतर अधोलोक हा जो प्रकार आहे अधोलोक मध्येच कबर आहे. परंतु अधोलोक आणखीन एक ठिकाण आहे असं शिकवलं जातं. हे देखील खोटी शिकवण आहे. आणि नरक हा सध्या तरी अस्तित्वात नाही. 1000 वर्षाच्या काळानंतर परमेश्वर जवळ पाप आणि पापाचा आणि संसाराच्या लोकांचा अंत करील. त्या टायमात त्यांना अग्नीचं सरोवर हेच आपण नरक असं आपल्याला पवित्र शास्त्र शिकवतं. संबंध बायबल मधील संदर्भ स्पष्ट करतो की दुसरे मरण दुष्ट लोकांवर येणे म्हणजे त्यांचा समूळ नाश होणे होय. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये संदर्भ दिलेले आहेत आणि ते हे स्पष्ट करतात की दुसरं जे मरण आहे ते प्रगटीकरण 21 आणि 8 वचनामध्ये आहे. ते येणे म्हणजे त्यांचा समूळ नाश होणे होय. तर मग नरक सर्व काळ जळत राहणे म्हणजे काय? लोक शिकवतात की नरकामध्ये सर्व काळ जळत राहतील लोक किंवा जळत राहणार. बारकाईने जर बायबलचा अभ्यास केला तर अशा प्रकारच्या नरकाविषयी किंवा क्लेश, यातना याविषयी बायबल शिकवित नाही. बारकाईने जर बायबलचा अभ्यास आपण केला तर अशा प्रकारच्या नरकाविषयी जे मेलेले आहेत दुष्ट लोक आहेत ते नरकामध्ये तडफडत असतात किंवा तडफडत राहतील किंवा तडफडत राहतात असं लोक शिकवतात. नरकामध्ये मेल्यानंतर मारले जातात असं शिकवतात. अशी कल्पना पवित्र शास्त्रामध्ये दिलेली नाही किंवा बायबल शिकवत नाही. नरक, आपली वेळ आहे थोडा म्हणून पुढे जातो मी. नरक जे देव व त्याची येशू ख्रिस्तामध्ये तारणाची
ज्यांनी नाकारतात त्यांच्या दुसऱ्या मरणाच्या शिक्षेचे व सार्वकालिक अग्नीने नाश होण्याचे स्थळ आणि अवस्था याला बायबलच्या भाषेत नरक म्हणतात. नरकाचा अर्थ काय दिला या ठिकाणी? जे देव आणि त्याची येशू ख्रिस्तामध्ये तारणाची देणगीला त्यांनी नाकारले लागणार आहे, त्यांनी नकार दिले लागणार आहे. परमेश्वराच्या तारणदा योजनेला त्याच्या हाकेकडे लक्ष दिलेलं नाही, त्यांनी दिलेल्या कृपेच्या काळामध्ये आपले जीवन बदललेलं नाही, त्यांना दुसऱ्या मरणाच्या शिक्षेचे आणि सार्वकालिक अग्नीने नाश होण्याचे स्थळ म्हटलेले आहे, ते ठिकाण म्हटलेलं आहे. ह्याला बायबलच्या भाषेत नरक म्हणतात. म्हणजेच 1000 वर्षाच्या नंतरचा काळ जी शिक्षा सुनावली जाईल आणि अग्नी गंधकामध्ये ज्याचा नाश होईल, त्या सरोवरामध्ये टाकले जातील, त्याला नरक बायबलमध्ये नरक म्हटलेलं आहे. इंग्रजी बायबलमध्ये नरक हा वारंवार प्रचलित असलेला शब्द इब्री शब्द सेवल आणि ग्रीक शब्द हेडेस यांचे भाषांतर आहे. ह्या संज्ञा साधारणपणे कबर या संदर्भात येतात, जेथे मृत पुरलेले जातात. ते धार्मिक किंवा दुष्ट असो, त्या ठिकाणी पुनरुत्थानाची अपेक्षा करीत बेशुद्ध अवस्थेत पडून राहतात. अध्याय 25 पहा म्हटलंय. नरक या विषयीची आजची विचारसरणी इब्री आणि ग्रीक संज्ञांनी दर्शवण्यापेक्षा अगदी वेगळी असून काही आधुनिक आवृत्तींमध्ये नरक हा शब्द गाळून टाकण्यात आला आहे आणि त्याच्या ठिकाणी दुसऱ्या भाषेच्या लिपीत तो शब्द तसाच लिहिण्यात आला आहे. इब्री भाषेतील शब्द सियोल आणि ग्रीक भाषेतील हेडेस हा शब्द लिहिलेला आहे. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण पाहतो. नरक हा वारंवार प्रचलित झालेला शब्द इब्री भाषेतील शब्द आहे, त्याला सियोल म्हणतात आणि ग्रीक मध्ये त्याला हेडेस असं त्याला म्हटलेलं आहे. आणि साधारणपणे असं म्हटलंय, कबर या संदर्भात हा शब्द वापरलेला आहे कबरेच्या बाबतीमध्ये. आणि कबरेमध्ये जे चांगले पण लोक आहेत आणि जे दुष्पट लोक आहेत ते पुरले जातात. ज्या ठिकाणी ते विसावा घ्यायला जातात, बेशुद्ध अवस्थेमध्ये असतात त्याला म्हटलेले, जे पुनरुत्थानाची अपेक्षा करतात, त्या ठिकाणाला कबर म्हटलेला आहे किंवा त्याला हेडेस किंवा सिओल म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर बायबलच्या काही भाषांतरामध्ये मी याच्यावरती आमचे काही लोकांनी प्रश्न केले, ते मला अजून पण प्रश्न वगैरे विचारतात. त्यामध्ये अधोलोक म्हणजे काय? अधोलोक हाच शब्द कबरेला वापरण्यात आलेला आहे. तुम्ही जर इंग्लिश बायबल जर बघा, इंग्लिशमध्ये ग्रेव हा शब्द वापरलेला आहे, ग्रेव. आणि ग्रेव म्हणजे कबर, त्याच्यामध्ये थोडा अग्नी असतो, तडफडत राहतात आपले मेलेले, ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पुनरुत्थानाची वाट पाहण्याचं ठिकाण, त्याला आपण काय म्हणतो, सेओल किंवा हेडेस किंवा आधोलोक असं म्हणण्यात आलेलं आहे. कबर ज्याला यू म्हणतो, माझं विश्रांती धाम आहे, विश्रांती धाम, विश्रांती घ्यायचं ठिकाण त्यांना म्हटलेलं आहे, आपलं यू म्हणतो. तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास ग्रीक शब्द पपर गिना इंग्रजी भाषेतील आवृत्तीत नव्या करारामध्ये त्याचे भाषांतर नरक या समान केले आहे आणि याचा अर्थ अपश्चातापी लोकांना अग्नियुक्त झगझगणारी शिक्षा देण्याचे ठिकाण असं म्हटलेलं आहे. या दृष्टीने तुलना जर करायला आपण गेलो तर ग्रीक शब्द सशस्य पपर गिना इंग्रजी भाषेतल्या आवृत्तीमध्ये आपल्याला त्याचं भाषांतर नरक केलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जे अपश्चातापी, ज्यांनी पश्चाताप केलेलाच नाही, त्यांना अग्नियुक्त धगधगणारी शिक्षा देण्याच्या ठिकाणाला नरक म्हणण्यात आलेला आहे. म्हणून बायबलमध्ये नरक याचा अर्थ सर्वत्र सारखाच नाही आणि हा फरक न समजल्यामुळे मोठा गोंधळ आणि घोटाळा निर्माण होतो. झालेलं आहे. पुष्कळ पुस्तकं याच्यावर प्रकाशित झाले नरकावरती. आजही आत्मे नरकामध्ये तडफडत आहेत असं म्हणतात. माणूस मेला की तिथं जातो असं इतर ख्रिस्ती लोक शिकवतात आणि मग विधर्मी लोक तर यावरती विश्वास ठेवतात. येरुशलेमच्या दक्षिणेस
अरुंद दरी असून ती हिन्नोमची दरी म्हणून ओळखली जाते. आणि इब्री शब्द गे हिन्नोम यापासून गिना हा शब्द आला आहे. या ठिकाणी इस्रायल लोक मूर्तीपूजक लोकांच्या कृतीस अनुसरून म्हणजे त्याच्या मूर्तीपूजक लोकांच्या मार्गावर चालून आपल्या मुलांना अग्नीत होम करून ती मोलेक समोर जाळत असत. आपले आपण या ठिकाणी पाहतो आपले लोक सुद्धा म्हणजे इस्रायल लोक सुद्धा मूर्ती पूजक लोकांच्या रीतीप्रमाणे आपल्या मुलांना सुद्धा मोलेक या देवासमोर अग्नीमध्ये अर्पण करत असत, त्याला जाळत असत. दुसरे इतिहास 28:3, 33:1-6 या ठिकाणी पाहायला मिळतं. इर्म्याने भाकीत केले, या पापामुळे देव ते ठिकाण वधाचे खोरे करेल आणि त्या ठिकाणी जागा पुरणार नाही तोपर्यंत इस्रायल लोकांची प्रेते पुरण्यात येतील. बाकीची प्रेते आकाशातील पक्षास किंवा पाखरास व पृथ्वीवरल्या पशु खाद्य होतील. इर्म्या 7:32 आणि अनेक वचन त्या ठिकाणी. इर्म्याच्या भाकितामुळे इस्रायल लोक गे हिन्नोमला दुष्टांच्या न्यायाचे ठिकाण, चिटकारा करण्याचे, शिक्षेचे आणि शर्मेचे ठिकाण असे म्हणू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यहुदी धर्मगुरूंच्या परंपरेने ते जनावरांची मृत शरीरे आणि केर कचरा जाळण्याचे ठिकाण असे त्याला समजू लागले. हिन्नोमच्या अग्नी नरक अग्नी असल्याच्या ख्रिस्ताने दर्शवले आहे. मत्ते 5:22 मध्ये हिन्नोमचा म्हणजे हिन्नोम जे ठिकाण आहे हे अग्नी नरक आणि अग्नी असल्याचे ठिकाण दाखविले आहे. यावरून हिन्नोमचा अग्नी अंतिम न्यायाच्या समयी भस्म करणारा अग्नी याचे ते प्रतीक आहे किंवा दर्शक आहे. त्याने म्हटले हा अनुभव मरणानंतरचा आहे. लुक्याचा 12वा अध्याय आणि 15 वचनात. हा जो अनुभव आहे ही जी अवस्था आहे किंवा ही जी परिस्थिती होणार आहे नरकाची, ही कधी होणार आहे? मरणाच्या, त्याने म्हटल्या मरण हा जो अनुभव आहे मरणानंतरचा आहे आणि आत्मा व शरीर या दोघांचाही नाश नरकामध्ये होतो. मत्ते 10:28 आणि आत्मा व शरीर या दोघांचाही नाश नरकामध्ये होतो. आपण गेल्या काही दिवसापूर्वी शिकत आहोत, ऐकलेलं आहे की आत्मा हा अमर नाही, पण इतर लोक शिकवतात की आत्मा अमर आहे. येथील याचा 18 म्हटलेलं आहे की जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आणि परमेश्वराने देखील सांगितलं जे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जातात त्यांचा दोघांचा तो नाश करू शकतो. मग ते 10 आणि 28 मध्ये आत्मा आणि शरीर या दोन्हीचाही परमेश्वर नाश करू शकतो. आणि म्हणून आत्मा हा काय अमर नाही. आत्मा म्हणजे व्यक्तिमत्व, संपूर्ण व्यक्तीला आत्मा म्हटलेला आहे. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. परमेश्वराने जेव्हा मनुष्याच्या नागपुड्यामध्ये प्राणवायू फुंकला त्या टायमाला तो जीवधारी प्राणी झाला. इंग्लिशमध्ये असं म्हटलंय की वेन गॉड ब्रेथ इज when God breathed in man's nostrils his breath, that time he became a living soul. A living soul. लिव्हिंग सोल म्हणजे जिवंत आत्मा, जीवधारी प्राणी झाला त्याला म्हटलेलं आहे. आणि मग परमेश्वरानं मनुष्य नागपुरामध्ये आत्मा नव्हता घातला, श्वास घातला होता, जीवनी श्वास त्याला म्हटलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आत्मा आणि शरीर या दोघांचाही परमेश्वर नाश करू शकतो. नरक अग्नीचे स्वरूप काय आहे? नरकामध्ये लोक निरंतर जळत राहतात काय? नरकामध्ये लोक कायमची जीवन जळत राहतील का किंवा राहतात काय? आता याचा मला वाटतं मी आवडतं घेतो मी याचा अभ्यास आपण उद्याला पाहणार आहोत. नरक किंवा अग्नीचे नरक अग्नीचे स्वरूप काय आहे? नरकामध्ये लोक निरंतर जळत राहतात काय? त्यानंतर 1000 वर्षानंतरच्या काळामध्ये जळत राहतील का? याचं उत्तर आपल्या उद्याच्या अभ्यासामध्ये मिळणार आहे. दुष्टांचे भवितव्य, मला वाटतं शेवटचं हा मुद्दा घेतो मी आणि मग समाप्ती करतो. दुष्टांचे भवितव्य. पवित्र शास्त्रातील शिकवणीप्रमाणे देव अनंतकालिक जीवन केवळ धार्मिक लोकांना देण्याचे आश्वासन देतो.
अनंतकालीन जे जीवन आहे ते केवळ धार्मिक लोकांना परमेश्वर देणार आहे. पापाचं बाकी वेतन काय? मरण आहे. नरकातील निरंतर जीवन नाही. नरकामधलं जे अस्तित्व आहे किंवा नरकामधलं जे जीवन आहे ते कायमचं नाही. रोमाचं 6 अध्याय आणि 3 वचन सांगतो. पापाचं वेतन मरण आहे. नरकातील निरंतर जीवन नाही. पवित्र शास्त्र शिकवते की दुष्कर्माचा उच्छेद होईल. स्तोत्र 36:9-34 या ठिकाणी म्हटलेलं आहे की दुष्कर्मांचा उच्छेद होईल. दुर्जन तर नाश पावतील. देहभान किंवा शुद्धी राहून चिरकाल जिवंत राहणार नाही, परंतु ते जळून भस्म होतील. मलाकी 4:1 स्पष्ट म्हणतं, पाहतो भट्टीसारखा सप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ दुराचारी दसकट बनतील. त्याचे मूळ फांदी वगैरे परमेश्वर काहीच राहू देणार नाही. मलाकी 4 आणि 1 वचन सांगतं. आणि म्हणून एकदा भस्म झालं की त्याची राख झाली. मलाकी 4:1, मत्तई 13:30, 40, दुसरे पेत्र 3:10 त्यांचा नाश करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आणि मग एकदा ते भस्म झाले की त्यांची राख होते. राख म्हणजे शेवटी मातीच होऊन जाते त्याचा. तेव्हा आपण आजच्या अभ्यासामध्ये बघितलं सैतान यांचा सैतान बंदिवास संपला. नंतर तो नगरावर हल्ला करायला पाहतो. मग परमेश्वर आपलं सिंहासन मांडतो. दुष्टांचं त्या ठिकाणी निकाल दिला जातो. अनंतकालीन मरण हे त्यांच्यासाठी राखलेलं आहे. अनंतकालीन अग्नी जो आहे त्याच्यामध्ये त्याचा नाश होणार आहे. सैतान पापी यांचा नाश, दुष्टांचे भवितव्य, शेवटी नरक अग्नी हे राखून ठेवलेलं आहे. जळतं सरोवर त्याला म्हटलेलं आहे. परमेश्वर करो आणि ह्या ज्या बाबी आपल्याला स्पष्टपणे चांगल्या प्रकारे जर समजल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही, भिणार नाही. मरणानंतर मुळीच घाबरणार नाही, कारण मरण हा आपला शेवट नाही. मरण ही एक झोप आहे, महानिद्रा आहे. आणि झोपल्यानंतर आपण काय कुठे जाणार नाही, याला भेटायला त्याला भेटायला मार्गदर्शन करायला. ही खोटी शिकवण आहे. पिशाची बार त्याला म्हटलेलं आहे. स्वप्नात येणं किंवा कुठचं दिसणं हा जो प्रकार हा सैतान आणि त्याचे देवदूत सगळ्या जगाला थकविण्याचं कार्य आज करतायत. आणि आत्म्याचे अमरत्व या सिद्धांताला ते खत पाणी घालत आहेत. हा खोटा सिद्धांत आहे. एकदा मनुष्य मेला की माती आणि ती मातीला मिळालेली आहे. त्यानं त्याच्यात काहीही राहत नाही. त्याच्या युवक पत्र 14 म्हटलेलं आहे. 14 मध्ये शेवटच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, शेवटी 2-3 वचनामध्ये की मनुष्य मेल्यानंतर त्याच्या मुलांचं किती प्रगती होती किंवा त्यांची काय वाढ होती ही त्याला काही समजत नाही. आणि म्हणून मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे. मेल्यानंतर त्याचं काय त्याला काही समजत नाही. आणि म्हणून आपल्याला मनुष्य मेल्यानंतर पुन्हा त्याचा आत्मा किंवा काय भटकत राहतो, तडफडत राहतो. ही जी शिकवण आहे किंवा हे जे विचार आले आहेत हे सगळे खोटे विचार आहेत. मनुष्य झोपेमध्ये असतो, महानिद्रेमध्ये असतो आणि पुनरुत्थानाची वाट पाहण्याची वाट पाहण्याच्या अवस्थेमध्ये असतो. एक तर तो पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग घेईल, येशू येईल त्या टायमाला. जे धार्मिक आहे ते पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठणार आहे. पण जे दुष्ट आहेत ते 1000 वर्षाच्या काळासाठी ते पडून राहतील, खत म्हणून राहतील भूमीला. आणि जे दुष्ट जिवंत आहेत येशू येईल त्या टायमाला ते देखील प्रभू येशूच्या येण्याने जाळले जातील. त्याचं येणं अग्नी ज्वालेसहित होणार आहे आणि ते मरून पडतील. आणि 1000 वर्षासाठी ते तसेच पूर्ण झालं. आणि 1000 वर्षाच्या काळामध्ये हे जे जिवंत उठवलेले आहेत, मेलेले उठवलेले आहेत, धार्मिक मेले उठवलेले आहेत असणार आहेत. आणि जे जिवंत जे आहेत, जे बदललेले आहेत ते सर्व स्वर्गामध्ये घेऊन 1000 वर्ष त्या ठिकाणी राज्य करतील. त्यानंतर प्रभू आपण पाहिला आजच्या अभ्यासामध्ये यरुशलेम खाली उतरेल आणि सैतान कशा प्रकारे दुसरं पुनरुत्थान जेव्हा होईल त्या टायमाला दुष्ट लोक उठतील त्या टायमाला काय काय हालचाली करेल आज आपण आजच्या अभ्यासात बघितलं आपण. आणि शेवटी परमेश्वर सैतान, पापी लोक आणि पापाचा संपूर्णपणे नायनाट करेल. परमेश्वर करो आपल्याला या बाबीचं समज येऊ अशी माझ्या जवळ प्रार्थना आहे.